The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा असेल त्यांनी अंतःकरणातून श्रद्धेतून बुद्ध गुणांचं स्मरण केलं, धम्म गुणांचं स्मरण केलं, संघ गुणांचं स्मरण केलं किंवा श्रवण केलं तरी सुद्धा देखील त्याचं महान असं पुण्य आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये बघा असे कितीतरी उदाहरणं आहेत की बुद्ध हे नाव ऐकून अनेकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. त्याचं उदाहरण म्हणून आपण सुदत्ताला पाहू शकतो, जो अनाथ पिंडक म्हणून पुढे नावा रूपाला आलेला आहे. तो राजगिरीला गेला आपल्या नातेवाईकांकडे. तिथे भगवंताच्या भोजनाची, भिक्षू संघाच्या भोजनाची व्यवस्था सुरू होती. मोठ्या प्रमाणात लाकडं फोडणं सुरू होतं, चुलांगण बनवणं सुरू होतं, पातेले वगैरे हे सगळीचे काही व्यवस्था सुरू होती. आणि मग त्याने विचारलं की कशाची तयारी आहे, आणि त्याला सांगितलं गेलं की बुद्ध येणार आहेत, भोजन करण्यासाठी आम्ही भगवंताला निमंत्रित केलं आहे. बुद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर भगवान त्या सुदत्ताबद्दल सांगतात नंतर, बुद्ध हा शब्द त्याच्या कर्णपटलावरती जेव्हा पडला तेव्हा लगेच त्याच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण झाली. हालाकी त्याने भगवंताला पाहिलं नव्हतं, भगवंताला ऐकलं नव्हतं, परंतु बुद्ध शब्द त्याने ऐकला आणि श्रद्धा निर्माण झाली. आणि त्याला राहावलं नाही, रात्रभर त्याला झोप लागली नाही. त्याला भगवंताच्या दर्शनासाठी जायचं होतं. आणि मग सकाळ सकाळ झाल्याबरोबर तो गेला भगवंताकडे. आणि भगवंताकडे गेल्यानंतर तो दुरूनच येत होता आणि भगवंत त्याला म्हणाले, या सुदत्त या. तो सावकार होता, श्रेष्ठी होता त्या काळामध्ये. तर तो भगवंताच्या जवळ आला आणि मग भगवंताला त्याने विनंती केली की आमच्या श्रावस्तीला सुद्धा आपण यावे. आणि मग भगवान बुद्ध त्या श्रावस्तीमध्ये बघा 25 वर्ष थांबले. श्रावस्ती नगरामध्ये म्हणजे 19 वर्ष अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून बांधून दिलेल्या विहारात थांबले. आणि 6 वर्षावास मिगार माता विशाखाने 27 करोड रुपये खर्च करून बांधून दिलेल्या विहारामध्ये थांबले. तर असे भगवान महान होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अंगुलीमाल, आम्रपाली, राजा बिंबिसार, प्रसेनजीत असंख्य अशा लोकांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णांतील लोकांना बदलवलं. ज्यांची ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा निर्माण झाली, ज्यांचं जसं पुण्य होतं तसा तसा त्यांना लाभ झाला. म्हणजे ज्यांचं भिक्खू बनण्याचं पुण्य होतं ते भिक्खू बनले, ज्यांचं उपासक बनण्याचं पुण्य होतं ते उपासक बनले. परंतु सगळेच भगवंताकडे आले असंही नाही, सर्वच भगवंताला शरण आले असंही नाही. भगवान श्रावस्तीत राहिले होते. 7 कोटी लोकसंख्या होती श्रावस्तीची. पैकी 4 कोटी लोक शरण आले भगवंताला, पण 3 कोटी लोक नाही शरण आले. भगवंताला अशी विचारणा केली लोकांनी बऱ्याचदा की सगळेच लोक का शरण येत नाहीत, सगळ्याच लोकांच्या चित्तात श्रद्धा का उत्पन्न होत नाही. आजही पहा, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म देऊन किती वर्ष झाले? 66 वर्ष. ही बुद्ध पौर्णिमा 2567 आहे. म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या याने घेतलं ते 67 वर्ष, 66-67 वर्ष. या 67 वर्षांमध्ये आपल्या समाजाचा जर अवलोकन केलं आपल्या समाजाचं, तर ज्याला बौद्ध म्हणतो आपण, बौद्ध व्यक्तीची परिभाषा जो की त्रिसरण पंचशिलामध्ये प्रतिष्ठित असतो, त्याची बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय इतर कोणावर श्रद्धा नसते, नाही का. तो पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो भिक्खू संघाच्या सेवेमध्ये असतो, तो बुद्ध विहारामध्ये जाणारा असतो आणि तो मार्गफलगामी असतो, उपासक. तर मला सांगा, समाजाचा आपल्या जर विचार केला, ऑब्झर्वेशन केलं, सर्वेक्षण केलं, तर आहेत का लोक बौद्ध आहेत का? फार बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत एरियामध्ये की जे खरोखरच बौद्ध आहेत. हा, श्रीमंती, धन, दौलत, नोकरी, पैसा, शिक्षण हे आडमाप आहे लोकांकडे, पण एक बौद्ध म्हणून ज्याला व्यक्तिमत्व म्हटलेलं आहे ते लोकांमध्ये आपल्या फार कमी प्रमाणात आहे. याचं कारण आहे, भगवान बुद्ध म्हणाले की प्रत्येकाला जे जे म्हणून काही मिळालं या जीवनामध्ये ते त्यांच्या त्यांच्या पूर्वीच्या कर्मानुसार मिळालेलं आहे भगवान बुद्ध. आणि म्हणून कोणी श्रद्धावान आहे तर कोणी श्रद्धावान नाही, म्हणून कोणी धार्मिक आहे तर कोणी धार्मिक नाही, म्हणून कोणी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत भगवंताने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात पुण्यभाव असावा लागतो, म्हणून श्रद्धा निर्माण होते. तर भगवंताच्या प्रति आपल्या मनात श्रद्धा असावी. कारण बुद्ध म्हणाले जीवन अनमोल आहे. तुम्ही आपले प्रवचन ऐकत असाल दी ग्रेट हॅपीनेस वरती,
नेहमीच वर्षावासामध्ये तर काही नेहमीच येत होत्या, तुम्ही तर लाईव्ह मध्ये ऐकले, तुम्ही पण येत होता. तर भगवंतानं जीवनाबद्दल भरपूर काही शिकवलंय. भगवान बुद्ध म्हणाले या संपूर्ण मनुष्य लोकांमध्ये 4 प्रकारचे लोक असतात. एका ठिकाणी भगवंतानं उपदेश केला, अनेक उपदेश केले भगवंतानं मोटिवेशनल करण्यासाठी, लोकांना मोटिवेट करण्यासाठी. भगवान म्हणाले 4 प्रकारचे लोक असतात. त्याही अगोदर भगवान बुद्धाने एका ठिकाणी सांगितलं की या मनुष्य लोकांमध्ये जेवढे काही लोक आहेत ते यापैकी बहुसंख्य लोक आंधळे आहेत, बहुसंख्य लोक अंध आहेत, फार मोजकेच आहेत की जे डोळस आहेत. भगवंता उपमेद्वारे बोलायचे ना, बऱ्याचदा उपमा देऊन बोलायचे भगवान बुद्ध. त्यांचं ते कौशल्य होतं, भगवंताचं सांगण्याची पद्धत होती, ढब होती. भगवंताला विचारलं, भगवान तुम्ही असे कसे म्हणत आहात की जग किंवा जगातले लोक बहुसंख्य अंधच आहेत आणि फार कमी लोक डोळस आहेत? तेव्हा भगवान विस्ताराने सांगताना म्हणतात की डोळस कुणाला म्हणतात आणि अंध कुणाला म्हणतात, त्याची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे त्याची, की डोळस कुणाला समजावं किंवा अंध कुणाला समजावं. तर भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्याकडे प्रज्ञा आहे, ज्यांचा शीलावरती विश्वास आहे, ज्यांचा दानावरती विश्वास आहे, ज्यांचा ध्यानावरती विश्वास आहे, ज्यांचा कुशल कर्मावरती विश्वास आहे, ज्यांचा पुण्यावरती विश्वास आहे, ज्यांचा पापावरती विश्वास आहे, म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या एकंदरीत धम्मावर, तत्वज्ञानावरती ज्यांचा विश्वास आहे ते लोक कसे आहेत? डोळस आहेत. कारण त्यांना पाप पुण्य समजते, कुशल अकुशल समजते, चांगलं काय वाईट काय समजते. परंतु ज्यांचा विश्वासच नाही तर ते लोक कसे आहेत म्हणाले भगवान? अंधच आहेत. आणि या जगात खरोखरच बघा तुम्ही कसे लोक आहेत, आहे का नाही? हिंसा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, चोरी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, व्यभिचार करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, खोटं बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, चुगल्या करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, शिवीगाळ करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, व्यर्थ बडबड करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, रागाची भाषा वापरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे का नाही? बघा तुम्ही कुठल्याही एरियाचा विचार करा, सर्वेक्षण करा, कोणत्या प्रकारचे लोक जास्त आहेत? अवगुणी लोक जास्त आहेत. म्हणजे त्याचा अर्थ की अंध लोक जास्त आहेत आणि डोळस लोक फार कमी आहेत. की ज्यांना वाटतं आपण विहारात गेलो पाहिजे, ज्यांना वाटतं आपण दान पुण्य केलं पाहिजे, ज्यांना वाटतं आपण अष्टशील उपोषणाचं पालन केलं पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, भिक्खूंना निमंत्रित केलं पाहिजे, धम्मदेशनेसाठी आपण गेलो पाहिजे, किंवा एकंदरीत पंचशील बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ह्याचं पालन ज्यांना करावं वाटते किंवा तशा प्रकारचा प्रयत्न करतात किंवा तसं पालन करतात ते लोक डोळस आहेत. पण बाकीचे लोक अंध आहेत. भगवान म्हणाले म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक व्यक्तीने रोज आणि रोज क्षण प्रतिक्षण स्वतःला तपासलं पाहिजे की मी अंध आहे की डोळस आहे. कारण त्याच्याशिवाय सुधारणा थोडी होईल. परिवर्तन कधी होऊ शकते आपल्यामध्ये, सुधारणा कधी होऊ शकते? जेव्हा आपण स्वतःला तपासू. डॉक्टरांकडे गेल्यावर सर्वात अगोदर काय घडते? जेव्हा एखादा पेशंट डॉक्टरांकडे जातो सर्वप्रथम काय घडते? गेल्यावर काय करते डॉक्टर? गेल्यानंतर टेथोस्कोप लावते, आपल्या कानात घालते, आपल्या छातीला लावते, कुठे इथं लावेल, डोळे दाखवा म्हणेल, जीभ दाखवा म्हणेल, आहे का नाही? हे प्रथम दर्शन काय गेल्या घे तर इंजेक्शन दिलं, इंजेक्शन असं करते का डॉक्टर? हे घ्या गोळ्या, टाका तोंडात, पिया पाणी, जा तिकडं, असं करते का डॉक्टर? तर त्याची एक पद्धत आहे. कारण तो चेक करते ताप आहे तर कोणत्या प्रकारचा ताप आहे, किती टेम्परेचर आहे, किंवा टायफॉइड झालेला ताप आहे का, अजून चिकनगुनियाचा ताप आहे का, अजून कोणता ताप आहे का, डोकं दुखतं का, अर्ध दुखते का, पूर्ण दुखतं, पोट दुखतं तर कोणत्या प्रकारचं पोट दुखते, पाय दुखतं की एकच दुखते की दोन्ही दुखते, गुडघा दुखतं तर एकच दुखते की दोन दुखते, किंवा फ्रॅक्चर झाला म्हणून दुखते की अजून कोणत्या कारणाने दुखते? डॉक्टर चेक करते का नाही अगोदर? आहे का ना? बघा ना तुम्ही, डॉक्टर चेक करते, चेक करूनच मग गोळ्या औषध किंवा ट्रीटमेंट जी काही आहे ती देते. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे बघा की अशा प्रकारे हे जे काही आहे, बुद्ध म्हणतात की या जगतामध्ये असलेले जे लोक आहेत की अंध आणि डोळस या 2 प्रकारात मोडणारे लोक आहेत. आणि म्हणून भगवंताच्या धम्माला समजून घेणारे, त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करणारे, निर्माण करणारे अंतःकरणामध्ये असे फार कमी लोक आहेत. आणि त्यामुळे धम्म कितीही महान असला तरी सुद्धा तो जर आचरणात आणला जात नसेल तर त्याचा उपयोग आहे का काही? मग डॉक्टर कितीही चांगला असला, त्याने औषध एवढे मोठे लिहून दिलेत, गोळ्या औषध घेऊन दिल्यात आणि आपण ठेवल्यात, डॉक्टर किती चांगला, डॉक्टर किती चांगला, उपयोग आहे काही? जोपर्यंत गोळ्या घेणार नाही, औषध घेणार नाही तोपर्यंत फरक नाही. आणि भगवान बुद्ध सुद्धा डॉक्टर होते.
बुद्ध सुपर सायंटिस्ट होते. मनावर रिसर्च केला ना भगवान बुद्धांनी. आज लोक वेगवेगळ्या कशावर रिसर्च करतात, भगवंतांनी कशावर रिसर्च केला? ही जी बोधी प्राप्त झाली भगवंताला, ज्ञान प्राप्त झालं दुःख मुक्तीचं, कशामुळे? तर मनावर रिसर्च केला भगवान बुद्धांनी. मनाला चेक केलं, मनावर संशोधन केलं भगवंताने की नेमकं दुःख का उत्पन्न होते, त्या दुःखाचं कारण काय आहे, त्यावरती उपाय काय आहे, उपायाचा मार्ग काय आहे. आणि तेव्हा भगवंताला उद्या वैशाख पौर्णिमेला 4 आर्य सत्य प्राप्त झाले. पहिल्या प्रहरामध्ये पुब्बानुसती ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे पूर्वजन्माचं ज्ञान प्राप्त झालं. मी अगोदर कुठे कुठे जन्मलो, आई कोण होती, वडील कोण होते, कोणते कर्म केले, कोणत्या कर्मामुळे माझी च्युती झाली म्हणजे मृत्युमुखी पडलो, पुन्हा त्या कर्मामुळे कोणत्या लोकांचं उत्पन्न झालो, याचं पूर्ण ज्ञान झालं त्यांना. आणि स्वतःच्याच बद्दलचं नाही तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांड म्हणजे सगळे ग्रह एकत्र, या ग्रहावरती जेवढे काही जीव आहेत त्या सगळ्या सत्वांच्या बद्दल, जीवांच्या बद्दल त्यांच्या भूतकाळाचं ज्ञान अगोदर प्राप्त झालं पहिल्या प्रहरामध्ये. 4 प्रहरांमध्ये ज्ञान प्राप्त झालं भगवंताला. जे आपण बुद्ध झाले म्हणतो ना, तर बुद्ध झाले म्हणजे असं बटन दाबलं बुद्ध झाले असं नाही झालं, तर त्याची प्रोसिजर आहे ना बुद्धत्वाची. तर पहिल्या प्रहरामध्ये पुब्बानुसती म्हणजे पूर्वजन्माचं ज्ञान. दुसऱ्या प्रहरामध्ये त्यांना परचित्त ज्ञान प्राप्त झालं. परचित्त ज्ञान म्हणजे किंवा काय म्हणू त्याला, की समोरच्या व्यक्तीचं चित्त जशास तसं क्षणाच्या कमी वेळामध्ये ओळखत होते भगवान बुद्ध. जसं एखादी बॅग स्कॅन केल्या जाते एअरपोर्टला, त्याच्यातलं सगळं दिसते, तसं भगवान बुद्धांनी समजा ठरवलं की आपलं यांचं चित्त स्कॅन करायचं आहे, तर ते काही क्षणाच्या आत चित्त स्कॅन करायचे आणि ते पाहायचे कर्माचा विपाक कोणता आहे, कोणत्या कर्माने इथे आले, कोणते कर्म करणार आहे, पुढे काय होणार आहे हे समजायचं भगवंताला. त्यानुसार मग महाकरुणा गुण वापरायचे आणि त्यांना उपदेश करायचे. तिसऱ्या प्रहरामध्ये प्रतित्य समुत्पादाचं ज्ञान प्राप्त झालं भगवंताला. म्हणजे तिसरा प्रहर कधी, तर 6 ते 10, सायंकाळचे 6 ते रात्रीचे 10 पहिला प्रहर, रात्रीचे 10 ते रात्रीचे 2 दुसरा प्रहर, रात्रीचे 2 ते सकाळचे 6 तिसरा प्रहर आणि सकाळचे 6 ते सकाळचे 10 चौथा प्रहर. तिसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे सकाळी सकाळी त्यांना पटिच्च समुत्पाद म्हणजे प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्य कारण भाव. म्हणजे भगवंताला समजलं की या जगात जे काही घडते ते ऑटोमॅटिकली घडत नाही. कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही घटना असेल, आपोआप काही घडत नाही. प्रत्येक घटनेला, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विदाऊट रिझन काहीच नाही. कॉज अँड इफेक्ट त्याला म्हटलंय प्रतित्य समुत्पादाला इंग्रजीमध्ये. आणि भगवंताने सांगितलं की प्रतित्य समुत्पादानुसारच ही दुनिया चालू आहे. एक आहे म्हणून दुसरं आहे, एक आहे म्हणून दुसरं आहे. कोणत्याही गोष्टीचं तुम्ही घ्या, हे फुल स्वतंत्र नाही, काहीच स्वतंत्र नाही या जगामध्ये. आपले कपडे स्वतंत्र नाही, भिक्षापात्र स्वतंत्र नाही. ते कशापासून तरी निर्माण झालंय, कशापासून तरी निर्माण झाले प्रत्येक गोष्ट. आणि त्यामुळे भगवंताने प्रतित्य समुत्पाद सांगितलं. दुःख सुद्धा आपोआप निर्माण झालं नाही, कोणाचा शाप नाही ना, सुखासाठी कोणाचं वरदान नाही आहे. पूर्वापार चालत आलेले आपले कर्म आहेत आणि त्या कर्माचा विपाक म्हणून आपण कधी दुःखी तर कधी सुखी असतो. बघा तुम्ही, सदा सर्व काळ दुःखी नसतो आणि सदा सर्व काळ सुखी नसतो. आपण हसतो पण आणि रडतो पण, नाराज पण राहतो आणि प्रसन्न पण राहतो. बघा तुम्ही, चालावं पण वाटते, बसावं पण वाटते. प्रत्येक गोष्टी एकाच मोड मध्ये राहत नाही. जसा मोबाईल एकाच मोड मध्ये राहत नाही, तसे माणसं सुद्धा एकाच मोड मध्ये राहू शकत नाहीत. कारण कर्माचा विपाक आहे, क्षण प्रतिक्षण कर्माचा विपाक आहे. प्रत्येक क्षणाला आपले कर्म म्हणजे दोन्ही कर्म, पुण्य कर्म आणि पाप कर्म, म्हणजे कुशल आणि अकुशल म्हटलेलं त्याला बौद्ध साहित्यामध्ये, या दोन्ही कर्माचा परिणाम सुरूच असतो, दोन्ही कर्माचा. म्हणून कधी कधी प्रसन्न आणि कधी कधी नाराज. तर भगवंतानं प्रतित्य समुत्पाद प्राप्त झालं. चौथ्या प्रहरामध्ये जे काही सकाळचे 6 ते 10 त्याच्यामध्ये भगवान बुद्धाला 4 आर्य सत्यांचं दर्शन झालं. म्हणजे दुःखाचं कारण समजलं, दुःखाचा समुदाय समजला, दुःखाचं निमित्त समजलं, दुःखाचा उपाय समजला आणि त्याच्यावरती आर्य अष्टांगिक मार्ग हा उपाय समजला भगवंताला. आणि म्हणून बुद्ध झाले. तर भगवान बुद्ध म्हणाले ज्ञान प्राप्तीनंतर, हे मुद्दाम सांगितलं, उद्या बुद्ध पौर्णिमा आहे, तर आपल्याला वैशाख पौर्णिमेला ह्या घटना घडलेल्या. सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला, महामाया आणि राजा शुद्धोधनाच्या पोटी लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमाच होती. शालवृक्षाखाली त्यांचा जन्म झाला. राजकुमार म्हणून जरी जन्मले तरी ज्ञानप्राप्ती सुद्धा बोधिवृक्षाखाली झाली वैशाख पौर्णिमेला. आणि त्यांचं 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं कुशीनगरला, तेही शालवृक्षाखाली. ह्या 3ही अद्भुत अशा घटना आहेत. न भूतो न भविष्यती, कोणाच्याही जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या नाहीये आणि कधीच घडू शकत नाही. सम्यक संबुद्ध हे विशेष असतात. सम्यक संबुद्धाच्या सारखं
ना दिसायला ना गुणाने या जगात दुसरं कोणीच नसतं. त्यांची विशेषता असते, बऱ्याच विशेषता त्यांच्या असतात. तर त्या भगवान बुद्धांनी बघा आपल्या मानव जातीवरतीच नव्हे तर संपूर्ण सत्वावर प्राणी मात्रावर महाकरुणा हा गुण दाखवला आणि प्रत्येकाला दुःखमुक्तीचा उपदेश केलेला आहे. आणि ते भगवान बुद्ध म्हणाले बघा या जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. एक तर अंधाराकडून अंधाराकडे जाणारे काही लोक आहेत, अंधाराकडून अंधाराकडे. काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहेत, काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहेत, तर काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहेत आणि काही लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणार आहेत. किती प्रकारचे लोक सांगितले? 5व्या प्रकारचा व्यक्ती सापडणार नाही म्हणजे भगवान. शोधा म्हणून तुम्ही सापडते काय? खरंच सापडत नाही. पहिला प्रकार अंधाराकडून अंधाराकडे जाणे म्हणजे काय? आत्ताही दुःखी असतात आणि पुण्यकर्मावरती विश्वास नसतो, कुशल कर्मावरती विश्वास नसतो, तर कोणतंच कुशल कर्म करत नाहीत. वर्तमानात दुःखी असतात आणि कुशल कर्मावर विश्वास नसल्यामुळे कोणतं कुशल कर्म करत नाहीत आणि कुशल कर्म करत नाहीत म्हणून वर्तमानातही दुःखी आहेत आणि भविष्यातही दुःखीच राहतात. म्हणून त्यांना भगवंतांनी म्हटलंय की पहिल्या प्रकारात अंधाराकडून असे लोक अंधाराकडे, वर्तमानातही दुःखीच राहतात आणि भविष्यातही दुःखीच राहतात. आणि हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार सांगताना भगवंताने सांगितले प्रकाशाकडून अंधाराकडे जातात काही लोक. म्हणजे आता सुखी आहेत, जसं आपण बरेच लोक बघा मनुष्य प्राणी आहेत ना, तर आता प्रकाशात आहेत, सगळं काही आहे ना, काय नाही आपल्याकडे जर पाहिलं सगळं काही, धन दौलत, नातेवाईक, पती पत्नी, मुलं बाळ, सगळं काही आहे. बुद्ध माहिती आहे, धम्म माहिती आहे, संघ माहिती आहे, बाबासाहेब माहिती आहे, विहार माहिती आहे, ध्यान माहिती आहे, सील माहिती आहे, दान माहिती आहे, सगळं माहिती आहे. परंतु श्रद्धा नसल्यामुळे ते पालन करत नाही, पुण्यकर्म करत नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले पूर्वीच्या पुण्यकर्मामुळे आता वर्तमानात सुखी आहेत, परंतु आता सध्या पुण्यकर्मावरती विश्वास नसल्यामुळे स्वतःमध्येच मशगूल झाल्यामुळे पुण्यकर्म घडत नाही आणि पुण्यकर्म घडत नाही म्हणून वर्तमानात जरी सुखी असले, प्रकाशात असले तरी भविष्यात मात्र ते दुःखात जातात, अंधारात जातात, असं भगवंतांनी दुसरा प्रकार सांगितला. तिसरा प्रकार सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले की अंधाराकडून प्रकाशाकडे जातात काही लोक. आता सध्या दुःखी असतात, गरीब असतात, प्रचंड गरीब असतात, परंतु त्यांचा पुण्यकर्मावरती विश्वास असतो, बुद्ध धम्म संघावरती विश्वास असतो आणि ते पुण्यकर्मावरती विश्वास ठेवून पुण्यकर्म करतात. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलेलं आहे. म्हणून जे जे काही त्यांना पुण्यकर्म करता येईल, मग भोजन दान देता येईल किंवा कुठे काही पुण्यकर्म करता येईल, शील पालन करता येईल, ध्यान करता येईल, मंगलमैत्री करता येईल, जे जे पुण्य त्यांना करता येईल ते ते पुण्य ते करत राहतात आणि त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने त्यांना भविष्यामध्ये सुख शांती प्राप्त होते. आणि म्हणून भगवंत म्हणाले की अंधाराकडून काही लोक प्रकाशाकडे जातात, 3ऱ्या क्रमांकाचे. आणि 4थ्या क्रमांकाची व्यक्ती जी असते ती महान पुण्यवान असते म्हणाले भगवान, की ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करत असतात. ते आताही सुखी असतात, समाधानी असतात, शांतीपूर्वक जीवन जगतात आणि पुण्यकर्मावरती त्यांचा विश्वास असतो, त्रिरत्नांवरती त्यांची श्रद्धा असते. म्हणून निरंतर धम्माचं आचरण करतात, होश मध्ये राहतात, सजग राहतात, अकुशल कर्म घडू देत नाहीत कायावाच्या मनाने आणि त्याचा परिणाम स्वरूप भविष्यामध्ये सुद्धा देखील ते सुखी राहतात, सुखी बनतात. आणि म्हणून प्रकाशाकडून प्रकाशाकडे. तर असे 4 प्रकारचे लोक सांगितले. आता कोण कोणत्या प्रकारात मोडते आजचा त्याचा प्रश्न आहे. आपण कोणाला आरोप थोडी करू शकतो किंवा कोणाला असं चेक नाही करू शकत की कोण कसं आहे. कोणाच्याही बाबतीत तर भगवान बुद्धांनी सांगितलंय तात्पर्य की आपण जिवंत आहोत. पहिली गोष्ट तर आपण मनुष्य आहोत, आपण म्हणजे शुक्रिया अदा केला पाहिजे पुण्यकर्माचा आपल्या की आपण जिवंत आहोत. कारण आपल्या अगोदर गेले ना, आहे का नाही? बघा ना तुम्ही आजूबाजूला कितीतरी लोक रोज जातात. आपण थँक्यू म्हटलं पाहिजे स्वतःच्या पुण्यकर्माला की जे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत तसा आजार आपल्याला नाही. बघा ना तुम्ही दुनिया कशी आहे बघा. माणसंच आहेत पण सगळेच माणसं सुखी नाही आहेत का? माणसंच आहेत, सगळे माणसं निरोगी नाही आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आपल्या वाट्याला जे सुख शांती समाधान आलेलं आहे तर आपण थँकफुल असायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणाले भगवान बुद्ध की ज्यांच्या कुणाच्यामुळे आपल्याला ही जे काही सुख शांती प्राप्त झाली, आई वडील असतील, गुरुजी असतील किंवा अजून कोणी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे. पुण्यकर्माच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे, भगवंताच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे, बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत राहिलो पाहिजे. आणि आपण सदैव आपल्या जीवनाचं मोल ओळखलं पाहिजे आणि सुखा समाधानाचं जीवन जगता आलं पाहिजे. मृत प्राय नाही राहिलं पाहिजे भगवान बुद्ध म्हणाले. म्हणून त्या अंध लोकांच्या मध्ये आपली गिनती नसायला पाहिजे, आपण डोळस असायला पाहिजे. तुम्ही आता रिटायर झालात,
तर फार चांगली गोष्ट आहे. तुम्हाला परिवाराला ते वेळ देताच येईल, तो काही विषयच नाही. पण मी आपल्या प्रत्येक माणसांना सांगतो की रिटायर्ड झाल्यावर तुम्ही तर तुमचे कर्तव्य बजावलेच पाहिजे. लग्न कार्य जे काही आहे ते आपले कर्तव्य बजावत असताना बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीवही ठेवली पाहिजे. अनंत उपकार आहेत तर महापुरुषाचे आपल्यावर, कारण हे जीवनच त्यांची देण आहे. गाव कुसाच्या बाहेर राहणारी माणसं एवढ्या थाटामाटात आपण शहरात राहतो आणि ऐशोआरामाचं जीवन जगतोय. जो काही पगार उचलतो किंवा जी नोकरी करतो किंवा सगळंच दागिने वैभव आहे बाबासाहेबांच्यामुळे, तर आपण आपल्या कर्तव्याला बजावल्यानंतर किंवा रिटायरमेंट नंतर किमान आपली बुद्धी, आपला वेळ आणि पैसा समाजासाठी, बाबासाहेबांच्या कामासाठी कसं आपल्याला खर्च करता येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे. आता काही दिवसापूर्वी नागपुरात प्रेरणानगरला माझं प्रवचन होतं. रिटायर्ड लोक होते सगळे ऑफिसर्स आणि प्रवचन ठेवलं होतं, टाकलं आपल्या चॅनलला बहुतेक ते. तर तिथे त्यांनी बोलवलं होतं, तर त्यांना मी एक दृष्टांत सांगितलेला आहे बघा त्या प्रवचनात, रिटायर्ड झालेल्या एका ऑफिसरचा. तुम्ही ऐकलं असेल प्रवचन, तर फार मोठा व्यक्ती रिटायर्ड झाला. आता प्रत्येक व्यक्तीचा असा फारच असा नसतो, आशे जास्त असतात. जेवढा जास्त पैसा तेवढे आशे जास्त लोक, बाई माणूस कोणी असो. आणि काही काही गरीबही तसे असतात, असा काही विषय नाही. पण सरासरी मात्र पैसा असला की माणूस असाच राहतो. बघा तुम्ही, असं पण विशेष म्हणजे राजकारणातल्या लोकांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, हातात पायात काही बांधायचं लावायचं ना असं चालायचं, ते हात कसे काय काय कसे, नाही का, ऍटिट्यूड असतो ना. भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्याकडे धर्म नसतो त्यांच्याकडे ऍटिट्यूड असतो, अहंकार असतो, इगो असतो. पण ज्यांच्याकडे सात्विकता असते, म्हणजे धर्म असतो, शील सदाचार असते, विनयशीलता असते, ते मात्र असे त्या लव्हाळा गवतासारखे असतात. गवताची आणि त्या पाण्याच्या बाजूला असलेल्या झाडांचे उदाहरण तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून. ते झाड जसे असे ताठच असतात आणि पहिला दुसरा तिसरा पूर आला की ते झाड होत्याच नव्हतं होते आणि लव्हाळा गवत पुन्हा मस्तपैकी हवेनं डोलते. तर भगवान बुद्ध म्हणाले त्या गवताकडून आपण तो गुण घेतला पाहिजे. लवती पण आपल्याकडे असली पाहिजे, विनम्रता पण आपल्याकडे असायला पाहिजे. मीच मी, माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं हुशार मीच आहे आणि माझंच ऐकलं पाहिजे, संसारात पण आणि बाहेर पण. पण तसं गणित कुठेच चालत नाही. मग बाईच्या बाबतीत असो का माणसाच्या बाबतीत असो, शिकलेल्याच्या बाबतीत असो का अडाण्याच्या बाबतीत असो, भगवान बुद्ध म्हणाले इथे परस्परावलंबी लोक आहेत. म्हणून प्रत्येक समोरच्यांना पण आपण समजून घ्यायचं असते आणि आपण पण समजदारीने वागायचं असते. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने असे अनेक उपदेश केले. त्यामुळे नरमाईने आपण राहिलो पाहिजे, आपल्या सद्गुणांची वाढ केली पाहिजे. अवगुण असतील तर ते काढून टाकले पाहिजे. उद्याची बुद्ध पौर्णिमा आहे, खरं तर सम्यक संकल्प केले पाहिजे आपल्या लोकांनी. जे काय अवगुणांनी भरलेले काही जे लोक असतील तर त्यांनी संकल्प केला पाहिजे, जर माझ्या हृदयात बुद्ध आहे, जर माझ्या हृदयात बुद्ध आहे, जर माझी बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा आहे, तर मी सुद्धा भगवंतासारखं मला बदलून दाखवे. भगवंतानं जसा असत्यावर विजय प्राप्त केला, मारासोबत युद्ध केलं ना त्यांनी. मार म्हणजे काय, तर राग द्वेष लोभ मोह माया मत्सर जे काय त्यांच्यावर विजय प्राप्त केला भगवान बुद्धांनी. घनघोर युद्ध झालं म्हणतात भगवान, आणि त्याच्यामध्ये मी जिंकलो. माझ्या श्रद्धा होती, माझ्या धैर्य होतं. आणि 10 पारमिताच नाही तर 30 पारमिता पूर्ण करणारे सम्यक संबुद्ध असतात. आणि त्या सम्यक संबुद्धांनी अनंत जन्मांमध्ये त्या पुण्य पारमिता पूर्ण केलेल्या असतात आणि त्यामुळे ते बुद्ध होतात. आणि बुद्ध झाल्यानंतर त्यांना निर्गुणत, त्याला काय म्हणू आपण, की कुठल्याही प्रकारचं अवगुण त्यांच्यामध्ये नसते. जसं नितळ शुद्ध पाणी असतं झऱ्याचं, पिण्यायोग्य, तर भगवंताचं बुद्धत्व तसं असते. त्याच्यात महान करुणा असते. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या मनाला तशा प्रकारचं करुणावान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शीलवान बनण्याचा संकल्प केला पाहिजे. उपोषण पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे. निरंतर दान देण्याचा संकल्प केला पाहिजे. निरंतर ध्यान करण्याचा संकल्प केला पाहिजे. तुम्हाला आता संधी आहे 10 दिवसाची शिबिर करण्याची, ध्यान साधना करण्याची. तर तुमच्याकडे आय होप की तुम्ही ध्यानी पण व्हाल, कारण या जीवनामध्ये ध्यानाची पण फार जरूरत आहे. आपल्या लोकांकडे काही पाहतो तर ते इंटरफेअर करतात. बऱ्याच काही लोक कंप्लेंट करतात आमच्याकडे की म्हणतेजी आईला जरा समजून सांगा, बाबाला जरा समजून सांगा. ते इंटरफेअर करतात जरा जास्तच. अगोदर ठीक होतं म्हणतात, बा आम्ही लहान होतो तर आम्हाला काहीच समजत नव्हतं, बरं चुकल्यावर सांगावं म्हणतात, काही हरकत नाही. पण प्रत्येकच गोष्टीला नेहमी टोकत राहणे तर हे काही सहन न होण्यासारखं आहे म्हणतात. तर तुम्ही जरा सांगत राहा. तर मी प्रत्येकच मायबापाला सांगतो की आपण जेव्हा अशा वयामध्ये असतो की आता ते समजा असं झाड आहे आणि आता झुकायला आलं, जीवनाचं तसंच आहे ना.
की भगवान बुद्ध म्हणाले आपली जी स्मरण शक्ती, आपली बुद्धिमत्ता कायमस्वरूपी परमनंट सारखीच नसते. बालवयातली बुद्धिमत्ता बालवयातच असते, तारुण्यातली तारुण्यातच आणि म्हातारपणातली म्हातारपणातच असते. बघा तुम्ही चेक करा स्वतःला. आपण लहानपणी जसे होतो आता तसे आहोत का? आणि आता जसे आहोत तर 80 वर्षात झाल्यावर तसेच राहतो का? ना शरीराने ना बुद्धीने. बुद्धीतही फरक पडतो आणि शरीरातही फरक पडतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की जेव्हा की आपल्यापेक्षा लहान्यांना काही समजत नव्हतं तेव्हा आपल्याला समजत होतं, पण आपण जर म्हातारपणाकडे झुकलो आणि कोणी तरुण असेल आणि ते सुज्ञ असतील, सिलवान गुणवान असतील, तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला जास्त समजते, वय जास्त असल्यामुळे दुसऱ्याला समजत नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले बुद्धीचा आणि वयाचा तसा काही जास्त संबंध नसतो. हा लहानपणामध्ये बुद्धी कमी जास्त असते, पण मॅच्युअर झाल्यानंतर, मोठी झाल्यानंतर बुद्धी आपली म्हणजे तरुणांची पण वाढते. त्यामुळे घरामध्ये राहत असताना आपण सगळ्यांशीच समजदारीनेच वागलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो म्हातारपणात मौन शोभते, हे भगवंताने सांगितलं. म्हातारपणात मौन शोधते. हे जे आहे ना, हे बंद फक्त जेवण करण्यासाठी उघडायचंय आणि ठीक आहे बा तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. नाही तर एवढ्या भानगडी वाढलेल्या असतात बघा घराघरामध्ये. काय सांगू तुम्हाला, लोक रडतात. आमच्याकडे बरेच लोक कॉल करतात आणि दुःख व्यक्त करतात. तर मी सांगतो ही यामुळे मुद्दाम सांगतो, कुणाला म्हणजे कधी कधी वाईट वाटते मोठ्या माणसांना, पण खरंच इंटरफेअर करू नये जास्त. जिथे काही चुकत असेल, घरातले लोक काही वेगळ्या वळणाला जात असतील, तिथे बोललं पाहिजे. पण टोकत राहणे, बडबड करणे, नको नको त्या गोष्टीवर पुन्हा 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 म्हणत राहणे, बोलत राहणे, हे घरातल्या ज्याला काय म्हणू की व्यवस्थित वातावरण जे असते त्याच्यासाठी चांगलं राहत नाही ते. आणि म्हणून निश्चितपणे आपले चिमनकर सर शिक्षक होतात, नाही शिक्षकच होतात बाबा, शिक्षक म्हणजे तर गुरुजीच असते. गुरुजी हुशारच असतात तसे, आणि ते कायमस्वरूपी इतरांना मार्गदर्शन करणारे असतात. तुमच्या हाताखाली कितीतरी विद्यार्थी घडले असावेत निश्चितच. त्यामुळे तुमचं जे काही क्षेत्र तुमचं होतं ते फार चांगलं क्षेत्र होतं. गुरुजींचं क्षेत्र, वडील शिक्षकच, शिक्षक हे चांगलेच असतात, कारण ते अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी निमित्त ठरत असतात. आणि निश्चितपणे तुम्ही अनेक विद्यार्थ्यांनाच ब्रेन वॉश केलं असेल, त्यांना शिकवले असेल, त्यांना ट्रेनिंग दिलं असेल, तर हेही तुमचं पुण्यकर्म आहे. तेव्हा आज सुद्धा आपण आपल्या परिवाराच्या वतीने जे काही भोजन आदी दान देऊन पुण्य संपादन करीत आहात, या पुण्य कर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभावे, आपल्या परिवारास सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. वंदन करावे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. साधु साधु साधु. खूपच छान. ग्रेट. The great happiness. बुद्धं